आज आपण मननासाठी एक वचन वाचूया आणि योहान शुभवर्तमान त्याचा 9वा अध्याय आणि 11वं वचन. सर्वांना नित्य परिचयाचा अध्याय आहे. आपण 11वं वचन वाचूया. त्याने उत्तर दिले, येशू नावाच्या मनुष्याने चिखल करून माझ्या डोळ्यास लावलं आणि मला सांगितले, शिलोहावर जाऊन धु. मी जाऊन धुतले आणि मला दृष्टी आली. हे वचन आपण देवाच्या हाती सोपवून देऊया. अतिथवरून देवा, तुला धन्यवाद देतो. पुन्हा एकदा वेळ दिलीस आणि तुझं वचन दिलेलं आहेस. आम्ही जे मनन करू ते बाप्पा आम्हा सर्व ऐकणाऱ्यांना आणि त्याचे आत्मिक वाढ होऊ दे. आम्हा सर्वांची सहाय्य कर. आमचे शब्द आणि सर्व काही तुझ्या हाती देत. सर्व वेळ का तुझ्या हाती देतो. प्रभूच्या नावाने माहितले म्हणतो एक बाप्पा, आमेन. तर आता जे आपण वचन वाचलं आणि वेळेअभावी मी हे 1 ते 9 11 वचन वाचणार नाही, पण हा शास्त्र भाग आपणा सर्वांना माहीत आहे आणि त्याचं टायटलच आहे, जन्मांधाला डोळे देणे असं आहे. आणि इतर रोग, इतर डोळे प्रभूने अंधांना बरं केलेलं आहे, पण इथे एक शब्द वापरलेला आहे, जन्मांधांना डोळे देणे असं आहे. म्हणजेच या ठिकाणी आपणा सर्वांसाठी हे वचन लागू आहे. मग यामध्ये आपण काही अगोदरच आपण जे मुद्दे पाहणार आहोत, ती पहिली गोष्ट म्हणजे देवानं आपल्याला देऊ केलेले ज्ञानेंद्रिय आहेत आणि त्याची कशी काळजी घ्यायची, डोळ्याचं महत्व आणि तारणापूर्वीच आपलं जीवन आणि आपलं आत्मिक अंधत्व म्हणजे काय आणि आत्मिक अंधत्व टाळायचं असेल तर काय करावं लागेल आणि हे अंधत्व येण्याची कारणं पाहणार आहोत. तर पहिली गोष्ट म्हणजे आपलं सर्वांना माहित आहे, आपण शिकत आलेला ज्ञानेंद्रिय आपल्यामध्ये कान, नाक, जीभ, त्वचा आणि त्यामध्ये डोळा. तर ही ज्ञानेंद्रिय आहेत, याचं आपल्याला ज्ञान होतं आणि आपण ते काय करतो त्याप्रमाणे आपल्या कृती घडत असतात. परंतु डोळा एक असं ज्ञानेंद्रिय आहे, भावा बहिणींना आपल्या सर्वांना माहित आहे. अगदी एवढा आपल्या डोळा एवढा छोटं ज्ञानेंद्रिय आहे, पण बाहेर सृष्टीवर जर आपण नजर टाकली तर अख्खी समोर असलेली सृष्टी त्या डोळ्यामध्ये बसलेली असते. आणि मग आपण काय करतो की त्यानुसार आपल्याला ज्ञान होतं, त्याप्रमाणे आपण पाहत असतो आणि त्याचं आपण त्याच्यावर प्रतिक्रिया करत असतो. म्हणजे डोळा हे कसं आहे आपलं महत्वाचं ज्ञानेंद्रिय आहे, ज्ञान देणारं आहे आणि म्हणून आपण त्याची काय करतो काळजी घेत असतो. परंतु काय होतं की समजा एखाद्या व्यक्तीला अंधत्व असेल तर मग त्या व्यक्तीला या सृष्टीचा अनुभव घेता येत नाही. सृष्टीचे रंग, रूप, आकार काही ज्ञान होत नाही आणि ती व्यक्ती दुसऱ्यावर अवलंबून असते. परंतु आपल्याला माहित आहे की अशाच प्रभूने काय केलं की अशाच जन्मांध व्यक्तीला काय केलेलं आहे की चिखल करून माचाच्या डोळ्याला लावलं आणि त्याला शिलोहमध्ये म्हटलेलं आहे, पाठवलेलं आहे, याच्यामध्ये जाऊन धू म्हणून सांगितलेलं आहे. या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आहे, ज्या देवाने मातीपासून घडलेला माणूस घडवला तीच माती काय केलेली आहे, चिखल तुंकून प्रभू येशूच्या डोळ्यावर लावलेली आहे, त्याला दृष्टी आलेली आहे. खरं तर आपण पाहिलं असता तर आपलं तारणापूर्वीचं जीवन आपण आठवूया. आपण जन्मताच काय आहे, पापी आहे आणि आपण आत्मिक अंधत्वात होतो. परंतु आता हे आत्मिक अंधत्व तर म्हणजे काय? तर आत्मिक अंधत्व म्हणजे आपण तारणापूर्वी काय करत होतो, की आपल्या विचारानं, आपल्या कल्पनेनं आणि आपल्याच समजाप्रमाणे चालत होतो आणि त्यात आपल्याला मोठी श्रीमंती वाटत होती. परंतु आपलं ते दारिद्र्य होतं. कारण आपण प्रभूपासून लांब चालणारे असे होतो. मग आपल्याला म्हणजे थोडक्यात काय सैतान धरून चालणारे असे होतो. परंतु आपल्या जीवनामध्ये एकच प्रकाश आपलं डोळे उघडणारा तोच एक प्रभू म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आणि त्यानं काय केलं की आपल्याला माहित आहे की अंध व्यक्तीच्या जीवनात कार्य केलेलं आहे आणि त्या व्यक्तीला काय केलं की दृष्टी प्राप्त झालेली आहे. मग कारण प्रभू येशू ख्रिस्तानं आपली जन्मावस्थाचीच केविल अवस्था पाहिली आणि त्यानं आपल्यावर दया केलेली आहे. म्हणून
हा जो प्रकाश आहे, हा प्रकाश म्हणजेच आपलं काय आहे, प्रभू येशू ख्रिस्तानं दिलेला हा प्रकाश म्हणजे आपल्या जीवनात कार्य केलेला आहे. आणि हा प्रकाश सहजासहजी नाही मिळाला. प्रभू येशू ख्रिस्त प्रकाश आहे म्हटलेलं आहे. म्हणजेच तो या जगात आला, वधस्तंभाचं मरण सहन केलेलं आहे, मरणावर विजय मिळवलेला आहे आणि आपल्या अंधांना ही दृष्टी, हा प्रकाश दिलेला आहे. आणि त्याने काय केलेलं आहे, हे आपलं आत्मिक नेत्र उघडलेलं आहे. आता आत्मिक नेत्र आपण उघडले म्हणतो. पण म्हणजेच काय, की आपले डोळे त्याने उघडलेले आहेत. परंतु हे डोळे उघडल्यानंतर त्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे आपल्याला. भावा-बहिणींनो, माहिती आहे आपलं एक ठराविक वय झालं, 40वं वर्ष लागलं, की आपण काय करतो, की कॅटरॅक्ट म्हणजे मोतीबिंदू तयार होतो. तेव्हा आपल्याला सल्ला मिळतो, की तुम्ही ते मोतीबिंदू काढा. मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं, की डॉक्टर आपल्याला काय करतात, सल्ले देतात. डोळ्याला पाणी लावू देऊ नका, अग्नीपासून, टीव्हीपासून, वाचनापासून अलिप्त राहा. म्हणजेच काय, ते इंद्रिय सुरक्षित ठेवा. तसंच आपलं ऑपरेशन कुणी केलंय? प्रभू येशू ख्रिस्ताने केले आणि आपल्याला ती दृष्टी प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून देव सुद्धा आपल्याला काय म्हणतो, की तुम्ही काय करा, की मी सांगेन त्याचं पालन करा आणि काळजी घ्या. म्हणजेच आपण पापी असताना जर आपल्या जीवनात प्रकाश आलेला आहे, तर आपण तारण पावलेलं आहे, तर आपण काय केलं पाहिजे? काळजी घेतली पाहिजे. मग हा आपल्याला डोळसपणा टिकवायचा असेल, तर जगिक मोहात आपण पडतो आणि प्रभूपासून काय होतं, आपण दूर जातो. म्हणजे बॅक स्लाइडिंग आपलं होत असतं आणि आपली आत्मिक दृष्टी कमी-कमी होत जाते आणि तिचा परिणाम काय होतो, की डोळे असून आंधळेपणा प्राप्त होतो. आणि याच्या उदाहरण तुम्हाला माहीत आहेत, की डोळे असून आंधळेपणा करणारे. तर आपण एक वचन वाचूया. पेत्राचे दुसरे पत्र 1 अध्याय 6 ते 9 वचन वाचूया. यामध्ये काय म्हटलंय पहा. ज्ञानात इंद्रिय दमनाची, इंद्रिय दमनात धीराची, धीरात सुभक्तीची, सुभक्तीत बंधुप्रेमाची, बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला. कारण हे गुण तुम्हामध्ये असून ते वाढत असेल, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या ओळखीशिवाय तुम्ही निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही, असे ते तुम्हास करतील. ज्याच्या अंगी ते नाहीत, तो आंधळा आहे. हे जर गुण नसेल तर तो आंधळा आहे. आणि म्हणजेच काय, तो अदूरदृष्टीचा आहे आणि त्याला आपल्या पूर्वीच्या पापापासून शुद्ध झाल्याचा विसर पडलेला आहे. का विसर पडलेला आहे? तर आता जे पहिल्या 6-7 वचनामध्ये सांगितलेलं आहे. इंद्रिय दमनात धीराची, असे जे विविध गुण आहेत, ते गुणच आपल्यात नाही. बंधुप्रीती नाही, काही नाही वगैरे. म्हणून काय झालेलं आहे, आपल्याला विसर पडलेला आहे. आणि म्हणून तारण पावलेल्या व्यक्तीच्या अंगी हे जे 6-7 वचनात सांगितलेले गुण, हे गुण आपल्यामध्ये पाहिजेत आणि ते त्या आपल्यामध्ये शेवटपर्यंत या जगात असेपर्यंत हे गुण पाहिजेत. नाहीतर काय म्हणतो पेत्र, काय म्हणतो, जर गुण नसतील तर हा तुमचा धोका आहे. काय धोका आहे? तर आपण अदूरदृष्टीचे होतो. म्हणजे फक्त एकाच नजरेनं आपण पाहत असतो आणि आपण शुद्ध झाल्याचा काय होतो, विसर पडतो. आणि मग काय होतं, की म्हणून हे जे गुण पेत्राने सांगितलेले ते आपल्या अंगी असावेत. म्हणजेच काय होईल, की आपण प्रभूच्या स्वर्गीय गोष्टी, काय होतं, की हे गुण नसतील तर स्वर्गीय गोष्टी आपल्याला दिसणार नाहीत. त्या बंद होतील आणि जगिक गोष्टीकडे आपण लक्ष देत आहोत. म्हणून काय केलेलं आहे, की पेत्रानं हा इशारा दिलेला आहे. आपलं तारण झाल्यानंतर नुसतं जर आपण आत्मिकदृष्ट्या वाढलो नाही, तर हे अंधत्व येऊ शकते. म्हणजे ही फार मोठी आपण काळजी घेतली पाहिजे आणि हे भयानक आहे. आणि हे अंधत्व काय आहे, की आत्मिक कसं आहे, चुका केल्यानं येऊ शकतं. मग त्यासाठी काही आपण गोष्टी पाहूया. त्या अगोदर आपण काय म्हटलं होतं, की सुरुवातीला, की आध्यात्मिक अंधत्व. अंधत्व म्हणजे काय? तर मी तुम्हाला ज्याची व्याख्याच अशी आहे. अंधत्व, आत्मिक अंधत्व म्हणजेच आपण आपल्या विचारानं चालणं, जैविक दृष्टीनं चालणं, याला काय म्हणायचं? आत्मिक अंधत्व. मग आता पहिली गोष्ट आपण पाहूया, की मत्ती सुवार्ता 6 अध्याय 22 आणि 24 वचनामध्ये जर आपण पाहिलं, तर मत्ती सुवर्तमान 6 अध्याय आणि
वचन हे सर्वांनीच प्रायाचं वचन परिचयाचं आहे. प्रकाश आणि अंधार असं म्हटलेलं आहे. आणि यामध्ये काय होतं की या वचनात आपलं लक्ष काय आहे, पृथ्वीच्या ऐहिक गोष्टीकडे लागलेलं आहे व प्रभूकडं काय होतं की प्रभूकडे, स्वर्गाकडे, प्रभूच्या राज्याकडे आपलं लक्ष नाही. त्यामुळे काय होतं की आपण परत अंधत्वाकडे येत असतो. मग पृथ्वीवरील गोष्टी आपल्याला माहित आहेत. आपला पैसा, पाणी, फोर व्हीलर, टू व्हीलर गाड्या, आपले लॅपटॉप, सर्व घरातल्या आपल्या चांगल्या-चांगल्या गोष्टी आणि आपल्या हव्यास असणाऱ्या गोष्टी. आणि ह्या गोष्टीमुळं काय होत असतं, की आपण काय होतं, की आपल्याला हे अंधत्व प्राप्त होतं आणि कळत-नकळत आपण त्याच्यापासून दूर गेलेलो असतो. या गोष्टी क्षणिक आहेत. भावा-बहिणींना माहीत आहे, कोव्हिडच्या काळामध्ये काय झालं, अनेक लोकं कोव्हिड म्हटलं, की काही जण लोकं मृत्यूमुखी पडले आणि क्षणार्धात काय झालं, की हे सगळं वैभव सोडून गेलेलं आहे. म्हणून ह्या ज्या जगी गोष्टी आहेत त्या भावा-बहिणींनो क्षणिक आहेत आणि म्हणून आपलं आत्मिक अंधत्व घालवलं पाहिजे आणि ते आपण टिकवलं पाहिजे. म्हणून मत्ती सुवर्ण 23व्या वचनामध्ये सुद्धा आपल्याला तेच म्हटलेलं आहे. पण तुझा डोळा सदोष असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल. म्हणजे यापासून आपण हे टाळलं पाहिजे. साधी गोष्ट आपल्याला माहीत आहे, की लोटाच्या बायकोने काय केलं, थोडं क्षणार्धात मागं पाहिलं, तर तिचं काय झालं, मिठाचा खांब होऊन बसलाय. ही क्षणिक गोष्ट आहे आणि आपण क्षणिक गोष्टीत देवापासून दूर झालेलं असतो. दुसरी गोष्ट म्हणजे योहान शुभ पहिले योहान 2 अध्याय 10 आणि 11 वचनामध्ये काय म्हटलंय? आपल्या बंधूवर प्रीती करणारा प्रकाशात राहतो आणि त्याच्या ठायी अडखळण नसते. पण आपल्या बंधूचा द्वेष करणारा अंधारात आहे आणि अंधारात चालतो. तो कोठे चालला आहे हे त्याचे त्यालाच कळत नाही. आणि नुसते कारण आणि अंधाराने आणि त्याचं काय केलं म्हणजे थोडक्यात काय, की हे बंधूंचा द्वेष करणं हे फार मोठं अंधत्व आहे. आणि काय होतं, की आपण कुटुंबामध्ये असेल, मंडळीमध्ये असेल, कुठे कामाच्या ह्याच्यात असेल, तर आपण हे बंधुत्व, ही जी प्रीती आहे ती आपण टिकवली पाहिजे. कारण आपण पापी असतानाच प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं, की तुमच्या आमच्यावर प्रीती केलेली आहे. आणि तर मग आपण प्रभू येशू ख्रिस्त सांगतो, जसं मी तुमच्यावर प्रीती कसं तुम्ही इतरांवर प्रीती करा. कुठलेही मतभेद बाजूला ठेवून आपण ते प्रभू येशू ख्रिस्ताचं सत्यानं चाललं पाहिजे. तरच काय होईल, की हे अंधत्व आहे ते दूर होईल. नाहीतर आपण सैतानाची प्रजा असं होऊ आणि देवापासून आपण दूर जाऊ. म्हणून आपण काय केलं पाहिजे, की या द्वेष हा जो अंधत्वाचा सत्य आहे ते आपण दूर केलं पाहिजे. त्याचा द्वेष केला पाहिजे आणि आपण त्या ख्रिस्ताच्या प्रीतीत वाढलं पाहिजे आणि हे टाळलं पाहिजे. तिसरी गोष्ट आपण पाहूया यामध्ये, की लूक शुभवर्तमान 41 ते 42 वचनामध्ये. हे तर वचन सर्वांना नित्य परिचयाचं आहे. काय म्हटलंय, की तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसुम का पाहतोस? म्हणजे आपल्याकडे एवढे दोष आहेत, पण आपली नजर काय असते इतरांकडे बघण्याची काय असते त्याच्याकडे फार वाईट दोष आहेत. आणि भावा-बहिणीनं हे काय हल्ली खूपच याचं प्रमाण वाढलंय. विशेष करून मंड्यांमध्ये असं काय होत आहे, बरंच हे प्रमाण वाढलेलं आहे. पण भावा-बहिणींनो हा एक इशारा आहे आपल्याला. हे आपलं एक मोठं अंधत्व आहे आणि म्हणून हे आपण हे नको आहे आपल्यामध्ये. तर आपण काय केलं पाहिजे, हे दोष आपण आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करणं, इन्ट्रोस्पेक्शन करणं फार गरजेचं आहे. आणि हे मोठं अंधत्व आहे, ते आपण काय दूर दूर केलं पाहिजे. कारण न्याय करणारा प्रभू आहे आणि आपण जे काही केलंय त्याची चित्रप्रत प्रभूकडे आहे. आपण जेव्हा त्याच्या समोर उभं राहू, तेव्हा ते आपल्याला प्रकट होणार आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, की की हे म्हणजे इतरांचे दोष काढत न बसता आपल्याकडे एक समन्वय असला पाहिजे. एकमेकावर सहनशीलता पाहिजे, प्रीती, प्रेम पाहिजे आणि एकमेकाला आपण प्रीतीमध्ये वाढलं पाहिजे आणि एकमेकाचे दोष एकमेकावर लादू नये आणि यापासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे. पुढची गोष्ट आपण पाहूया, की मत्ती सुवर्तमान 23 अध्याय आणि हा अध्याय संपूर्ण तुम्हाला सर्वांना माहीत आहे. शास्त्री आणि फरीसी यांचा
निषेध, नाही का? आणि या अध्यायात काय झालेलं आहे, शास्त्री आणि परुषी लोकांचे काय करत आहेत, निषेध करत आहेत. आणि येशू त्यांना काय म्हणत आहेत 16, 17, 18 वचनामध्ये, मत्ती शुभवृत्तांत 23 अध्याय वचन 16, 17, 18 मध्ये येशू त्यांना म्हणत आहे, अहो आंधळ्या वाटाड्यानो, अहो आंधळ्या वाटाड्यानो म्हणत आहे. का बरं असं म्हणत आहे? तरी शास्त्री परुषी जे आहे ते नियमांचे, शास्त्राचे शिक्षक होते, त्यांच्याकडे वर्ग होते. ते फक्त नियमशास्त्राप्रमाणे काटेकोरपणे पाळत असे. ते ढोंगी होते. ते फक्त धर्माचरण करत होते, नाही का? आणि म्हणजेच ते बाह्य रूपाने नियम पाळत होते. आणि त्यांच्यामध्ये आंतरिक अशुद्धता अ, जास्त महत्वाची वाट आहे. म्हणजे आंतरिक शुद्धता नव्हतीच त्यांच्यामध्ये आणि ते विसरून गेले होते, नाही का? आणि काही वचनामध्ये म्हटलेलं कबरवरून चांगले दिसते, पण त्याच्या आतमध्ये घाणीचं साम्राज्य असतं. मग वचन 28 मध्ये काय म्हटले? पुरुषी कसे आहेत? बाहेरून नीतिमान आणि आतून ढोंगाने आणि अनीतीने भरलेली आहे. भावा-बहिणी, किती मोठं अंधत्व आहे, नाही का? आणि यातून आपण शिकलं पाहिजे. आणि म्हणून आपण नुसतं बाहेरून देखावा आपला नसावा. आपण बाहेरून आणि आतून सुद्धा आपण कसं पाहिजे, अ, या शास्त्री पुरुषासारखं नसलं पाहिजे. एकाच मार्गाने आपण चाललं नसलं पाहिजे. म्हणून आपल्यात प्रभूचे गुण म्हणजे दया, विश्वास, न्याय आणि प्रीती हे पाहिजे. हे जर नसतील तर परुषप्रमाणे आपण प्रभूमध्ये आंधळे आहोत. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. फार महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण आपला प्रभू अंतःकरण काय करणार आहे? पारखणार आहे. तो शास्त्री पुरुषांना भविष्यवाणी आणि नियमशास्त्र माहीत होते, पण समोर आलेला प्रभू येशू ख्रिस्ताला हे शास्त्री पुरुषी ओळखू शकले नाहीत. आणि आपण काय होतं, कधी-कधी असं आपण काय जातो, अशी आपली अवस्था होत असते. कारण कारण त्यांचे आत्मिक नेत्र कसं होतं, बंद होतं आणि आपलं होऊ नये. म्हणजे मी तुम्हाला आतापर्यंत 4 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. वेळेअभावी मी तर पटपट घेतलेलं आहे. एक म्हणजे की पृथ्वीवरील ऐहिक गोष्टीनं अंधत्व प्राप्त होतं. आपल्या बंधूचा द्वेष करणं, त्याचप्रमाणे आपल्याच डोळ्यातील मुसळ म्हणजे आपलेच दोष झाकून ठेवणे, दुसऱ्याचे दोष काढणे. आणि आत्ताच पाहिलं शास्त्री आणि परुषांचं आपण पाहिलं. म्हणजेच या सर्व उदाहरणातून आपल्याला माहीत आहे, की आपण अंतःकरण काय म्हटलेलं आहे, जे अंतःकरणाने शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील, असं म्हणून म्हटलंय. म्हणून आत्मिक गुणाने आपण भरून आतून आणि बाहेरून सुद्धा प्रभूचं शिष्य व्हायला पाहिजे. हे कधी होईल? तर आपले हे सगळं अंधत्व दूर झाल्याशिवाय होणार नाही. आणि म्हणून आपल्यासमोर एक 2 प्रश्न नेहमी असावेत. पहिला प्रश्न असा आहे, डोळे असून आपण अंध आहोत का? हे लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपले आत्मिक डोळे उघडलेले आहेत का? विचार करूया. आणि याचा विचार करूया आणि उघडले असेल तर मग हे जे गुण आपल्याला पेत्राच्या पत्रातून आपल्याला मिळाले, हे गुण आपल्यात आहेत का? हे आपण पाहिलं पाहिजे. आणि त्यानुसार आपण प्रभूकडं आलो पाहिजे. प्रभू आपली दृष्टी काय करेल? जर असं वागलं तर नक्कीच पूर्ववत करेल. आणि आपली आत्मिक दृष्टी काय होईल? म्हणजे जी अंधकारमय होती ती दूर होईल आणि आपण काय करू? प्रभूमध्ये स्थिर राहू. आणि म्हणून यशाया 60 अध्याय पहिल्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे. आपण प्रकाशात राहिलं पाहिजे. प्रकाशात चालून आपलं काय पाहिजे? डोळ्याचे आत्मिक ऑपरेशन केलं पाहिजे, झालं पाहिजे. म्हणजेच भावा-बहिणींनो, आपण जे मी तुम्हाला सांगितलं होतं, की अगोदरच, की आपण आपल्या डोळ्याची कशी काळजी घेतली पाहिजे. थोडक्यात काय, या वचन 1 ते 11 मध्ये काही फक्त महत्त्वाच्या बाबी मी रिपीट करत आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं अनेकांना दृष्टी दिली, परंतु अ, काय झालं, की हा जन्मांध होता, नाही का? त्यानंतर देवाला त्या माणसाचं ठायी कार्य होतं. प्रभूकडं प्रभूला आपल्याकडून सुद्धा कार्य करण्याची काय आहे? इच्छा आहे. तर अशा रीतीनं
प्रभू आपल्याकडून अपेक्षा करत आहे. आपण त्याप्रमाणे वागूया. येशूचा हेतू हा असा होता की आत्मिकदृष्ट्या आंधळ्यांना दृष्टी देण्यासाठी देव मातीमधून निर्माण केलेल्या माणसांचा उपयोग करीत असतो. देवाच्या नावाला धन्यवाद देऊया.